नमस्कार, मी पूनम अर्णी। आज कोलंबी आमटीचा बेत केलाय आणि सौंदाळे मासे आपण फ्राय करणार आहोत। मग आमटीसाठी बघा, पहिले कोलंबी साफ करून घेतली। हा काळा धागा नक्की काढा, तो आपल्या आरोग्याला अजिबात चांगला नसतो। मग एका साईडला सौंदाळे मासे मम्मी साफ करून घेणार आहे। बघा, मस्त साफ केलेत आणि मग ह्या माशाला मध्ये कट पण मारून घेणार आहे। मग आपण वाटणाची तयारी करणार आहोत आमटीसाठी। ओलं खोबरं, धणे, आलं, लसूण, त्याच्यामध्ये हळद आणि आपली लाल मिरची टाकणार आहोत। बघा, इकडे वाटण रेडी झालेलं आहे। हे सामान आहे फोडणीसाठीचं। तेल गरम झाले टोपामध्ये। पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहोत। मिरची मस्तपैकी तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा पण छान परतवून घेणार। थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत आणि छानपैकी परतणार आहोत। कोथिंबीर आहे ना, मी वाटणामध्ये सुद्धा थोडी टाकलेली आणि इथे सुद्धा, आणि गार्निशिंगला पण थोडीशी ठेवायची आहे बरं का। हे वाटण थोडंसं टाकणार आहे, पाणी टाकणार आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये कोलंबी पण ही बघा टाकून घेतली आहे। मग पाण्याप्रमाणे आपण थोडंसं ती शिजवून घ्यायची आहे कोलंबी, आणि उरलेलं वाटण आहे आणि पाणी हे आपण नंतर टाकणार आहोत कोलंबी शिजल्यानंतर। म्हणजे आपल्याला पाहिजे तसं प्रमाण आपण पातळ जाड करू शकतो। बघा, इथं मस्तपैकी शिजल्यानंतर उरलेलं वाटण टाकल्यानंतर ही मस्त उकळी आली आहे। मग त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि तो कलर आहा, तोपर्यंत इकडे आपण मासे भाजून घेणार आहोत। त्याच्यासाठी तयारी करतोय। आलं लसूण पेस्ट, हळद, मसाला, त्याच्यामध्ये आगळ, मीठ हे सगळं छानपैकी एकजीव करून ठेवणार आहोत। आणि ऐका ना, मी ना आमटीमध्ये ना हिरवा अंबारी मसाला पण वापरला होता बरं का। मग इकडे ना बघा, आता गॅसवर हा तवा गरम झालेला आहे मस्तपैकी। आता आपण हे रव्यामध्ये सगळे भाजणार आहोत। तर माशांना आणि या कोलंबीला उरलेल्या थोडासा रवा लावला आहे आणि ही सगळी तव्यामध्ये मांडणी करून घेतलेली आहे। बघा, हे सगळं छानपैकी मांडणी झाल्यावर नंतर तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये। आणि बघा, तुम्ही तेल पहिलं टाकतात की नंतर हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे मस्तपैकी भाजल्यानंतर एका साईडला परतवून घेणार आहोत। खरपूस असे सगळ्या बाजूने भाजून घेणार आहोत। डार्क कलर आला पाहिजे त्याचा, डार्क असा ब्राउनिश कलर असा, खायला याची मजाच येते। आमच्याकडे ना आठवड्यातून 5 दिवस नॉनव्हेज असतं, 1 दिवस चिकन, उरलेले 4 दिवस मच्छीच असते कोकणात। बघा, हे ना ताव मारणार आहे मी आता। कलर पण सुंदर आला, अशी कुरकुरीत क्रिप्सी वाटतात हे मासे। आणि बघा, आज भात आहे, आमच्याकडे नाचण्याची भाकरी आहे, कोलंबीचा हा रस्सा, त्याचा कलर बघा, आणि फ्राय केलेली सौंदाळा आणि कोलंबी। वा वा, एक नंबर। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। एकदम इझी सोपी अशी रेसिपी आहे। आणि पुढची रेसिपी घेऊन येणार आहे पुढच्या भागात। बाय।